कुलकर्णी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. वैभव मांगले यांच्यासाठी. गिरिजा प्रभू यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मंदार जाधव यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. इतरही कलाकार मालिकेतील या ठिकाणी उपस्थित आहेत. अमित खेडेकर यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. संजय शेजवळ यांच्याकरताही जोरदार टाळ्या. अमृता आणि प्रदीप यांच्यासाठीही जोरदार टाळ्या. मी आता विनंती करेन सर्वच मान्यवर कलाकारांना की त्यांनी बसून घ्यायचं आहे. स्टार प्रवाहाची नवी मालिका कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेबद्दलची उत्सुकता आपल्या सगळ्यांची शिगेला पोहोचलेली आहे. या मालिकेची छोटीशी झलक देखील आपण बघणार आहोतच, पण त्याआधी गणेश वंदनेनं करूया आपल्या या अतिशय सुंदर आणि गोड कार्यक्रमाची सुरुवात. धन्यवाद. जरा पेटी आवाज वर थोडा सिंगिंग वर. हॅलो हॅलो थोडा कमी कर. हॅलो
शिवगौरी सुत गजानना हो शिवगौरी सुत गजानना गजानना शिवगौरी सुत गजानना हो रिद्धी सिद्धेशा शूर्पकर्णका बालचन्द्रा शूर्पकर्णका बालचन्द्रा हस्तिधारिणे पाशाङ्कुशां हस्तिधारिणे पाशाङ्कुशां मूषकवाहिनी आरूढ होऊनी मूषकवाहिनी आरूढ होऊनी येई करुणेशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा भक्ती भावे स्तवन तुझे भक्ती भावे स्तवन तुझे करीतो गौरी गणेशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा वरम ब्रूहि वत्सा सूत्रधारा मी कैलास पर्वती मात्या पित्यांच्या सेवेत तदात्म असता एकाएकी तुझी लीनवाणी हाक ऐकली आणि या रंगमंचकावर अवतीर्ण झालो. सांग वत्सा असं कोणतं संकट आलं म्हणून तू माझा दावा केलास? विघ्ने बहु येती नाटके विघ्ने बहु येती नाटके विघ्ने बहु येती ऐशा खेळा रंग भरे हा ऐशा खेळा रंग भरे हा वर द्यावा मज प्रती आहा आहा मंगलदायक तू गणपती वत्सा सूत्रधारा तू नाटकाला प्रारंभ करत आहेस आणि या तुझ्या नाटकात भलभलती विघ्न येण्याचा तुला संभव वाटतो. मग ऐक रे माझ्या भक्ता, माझ्या हाती असलेल्या पाश आणि अंकुशाच्या योगे करून तुझ्या नाटकात येणाऱ्या प्रत्येक विघ्नाचा मी समूळ नाश करीन. अन्य काही इच्छा? अज्ञ ही बाळे वदती कैसी अज्ञ ही बाळे अज्ञ ही बाळे वदती कैसी चिंता मज भारी यास्तव वरदे सांभाळी आम्हा पाशी. वत्सा सूत्रधारा तुझ्या नाटकात असणारी अज्ञानमती मंद बालके सूज्ञ हो ते गुरु बृहस्पती प्रमाणे भाषण करतील, गलगंधर्वांप्रमाणे गायन करतील, अष्टरंभांप्रमाणे नृत्यही करतील, साक्षात सरस्वती त्यांच्या जिभेवर वास करेल असा माझा शुभाणी मंगलचा आशीर्वाद. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर शेंदुराची ती घडके माळ मुक्ता जय देवा मोरया मोरया मोरया
एप्रिलपासून रोज रात्री 8 वाजता जी मालिका आपण पाहणार आहोत, कोण होतीस तू काय झालीस तू, या मालिकेच्या प्रोमो लॉन्च सोहळ्यासाठी तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहात. क्या बात आहे यार, खरंच खूप भारी वाटतं. आणि मालिकेतले सगळे कलाकार सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्याशी बोलण्याची भेटण्याची संधी पण आपल्याला मिळणार आहे. आणि एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे तुम्हा सगळ्यांना. एकदा की दशावताराचा आपला कार्यक्रम झाला की महाप्रसाद तेवढा घेऊन जायचा ना, तो कोणी विसरायचा नाही. ठीक आहे. पुन्हा एकदा मी या सगळ्याच कलाकारांचा या ठिकाणी तुम्ही सन्मान करावा टाळ्या वाजवून अशी तुम्हाला विनंती करतो. आणि कोकण म्हणजे काय तर ओल्या मातीचा गंध आहे, हळुवार मनाचा बंध आहे, एक पहाट स्वच्छंद आहे. आणि कोकण म्हणजे खरं तर मायेची एक लहर बेधुंद आहे. आणि नेहमीच खूप छान भारी वाटतं आपल्या कोकणात आपल्या मातीत आल्यानंतर. आता मालिकेतील कलाकारांना आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. एक एक करून मालिकेतील कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यात आधी मी मंचावरती आमंत्रित करीन सुकन्या कुलकर्णी, सुकन्या ताईंना. जोरदार टाळ्या प्रत्येकासाठी तुम्ही वाजवायला पाहिजे. यानंतर वैभव सरांना, वैभव मांगले, वैभवजींना मी मंचावरती आमंत्रित करतो. यानंतर मंदार जाधव, गिरिजा प्रभू, आणि त्याचबरोबर स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे. सतीश सरांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. सगळ्याच मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. हो, बापाबरोबर एक फोटो आपण काढूया. प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी वाहिनी, मागच्या 4 वर्षांहून अधिक काळ नंबर 1 चॅनल असणारं चॅनल म्हणजे स्टार प्रवाह. आणि प्रेक्षकांच्या प्रेमानं, त्यांच्या स्नेहानंच शक्य होतं. आणि या मालिकेतील इतरही कलाकार इथे आहेत, मी त्यांना मंचावरती आमंत्रित करतो. अमित खेडेकर, संजय शेजवळ, अमृता आणि प्रदीप यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. श्री लक्ष्मीनारायणाच्या कृपेनं ह्या मालिकेला नक्कीच मोठं यश मिळणार आहे. आणि यशस्वी मालिकांच्या पुष्पामध्ये हे पुष्प नक्कीच माळलं जाणार आहे. आपण ह्या सगळ्यांबरोबर तुमचा एक फोटो घेऊया आणि मग पुढे कार्यक्रम सुरू करू. थँक्यू. धन्यवाद. गणपती बाप्पा, आपल्याला विनंती आहे की आपण आता मंचाच्या पाठीमागे स्थानापन्न व्हायचंय.
उपस्थित कलाकारांशी आपण आता छोटासा संवाद साधणार आहोत, पण तो मालिकेबद्दलचा नाही, तो आधी कोकणाबद्दलचा. आणि प्रत्येकाची कोकणाशी नाळ जोडलेली आहे, प्रत्येकाचं कोकणाशी काही ना काहीतरी नातं निश्चित आहे. नसल्यास कोकणात येणं जाणं तर अवश्यच आहे. तर मी आधी सुकन्या त्यांना विचारेन, काही कोकणाबद्दल, कोकणातल्या माणसांबद्दल, या निसर्गाने नटलेल्या भूमीबद्दल काय सांगाल? अरे म्युझिक 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 जरा म्युझिक थोडं बंद करा. शेवटी बस आवाज येतोय माझ्या काका? वा. ती सगळ्यांना नमस्कार करते मनापासून. कुडाळमध्ये आज मी पहिल्यांदा आलेले आहे आणि खूप छान वाटलं आज इथे येऊन. मुळात आम्ही स्टेशनवरती उतरलो तेव्हा सवाष्णींनी आमचं औक्षण केलं, त्याच्यातच सगळं काही आलं की कुडाळ म्हणजे काय आहे, इकडची माणसं काय आहेत. माझं सासर इकडचंच आहे, रत्नागिरी कोतवडे. माझं माहेर आजोळ आहे, राजापूर. त्यामुळे तू म्हणालास तसं कोकणाशी नाळ जोडलेली आहे. आणि कोकणाबरोबर एक खूप वेगळं नातं आहे, जीवाभावाचं नातं आहे. म्हणजे इथे आल्यानंतर मुंबईची आठवण येते, पण इथे कधी येतो याची ओढही लागते. तर त्यामुळे सासर माहेर दोन्ही इथे असल्यामुळे मी इथलीच आहे, त्यामुळे ती ओढ असणारच. क्या बात आहे. वैभव सर, कोकणाशी तुमची खऱ्या अर्थानं नाळ जोडली. हा प्रश्न तुम्हाला विचारूच नकोत, कारण मी इथलाच आहे. पण तरीही नाही, मी काय सांगू, म्हणजे मी भलेही गेली आता 20-25 वर्ष मुंबईमध्ये आहे, पण एकही दिवस म्हणा किंवा एकही क्षण माझा असा जात नाही की कोकणातल्या मेमरीज माझ्या किंवा त्या स्मृती, त्या आठवणी माझ्या मनात नसतात. त्या सगळ्या काय म्हणतो आपण त्याला, चांगल्या, सुंदर, सामाजिक, भौगोलिक आणि माणसांच्या आठवणी आहेत माझ्या मनात. आणि त्याच्या जीवावर मुंबईसारख्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये किंवा जे सतत कामाला बांधून घेतलेल्या आयुष्यामध्ये सुद्धा जर माझे विरंगुळ्याचे क्षण असतील ना, तर ते फक्त कोकणाच्या आठवणीचेच आहेत. सो मी काही वेगळं सांगायला नको की मी पनवेल सोडून जेव्हा आमची गाडी जेव्हा त्या रस्त्याला लागते तेव्हा मी पर्यंत भरलेला असतो त्या सगळ्या आठवणींनी. आणि मला खरंच सांगतो, मुंबईत मला जावंसं कधीही वाटत नाही. यानंतर मी मंदार तुझ्याकडे येणार आहे. मंदार, कोकणाबद्दल तू काय सांगशील? तुझं आणि कोकणाचं नातं काय सांगशील? नमस्कार कुडाळकर. मी कोकणात आलो आहे, खरं मी माझ्या घरी आलो आहे, कारण माझं गाव हे कणकवली. मी मुळात कोकणातलाच आहे. कणकवलीत छोटीशी जागा आहे लांजेवाडी, तिथे घर अजूनही आहे आमचं, पण तिथे राहत नाही कोणी, आम्ही सगळेच मुंबईत. पण माझे रूट्स, आमची फॅमिली, आमचं जे कुटुंब आहे त्याला सुरुवातच कोकणातून झाली आहे, कणकवलीतून झाली आहे. तर आज मी पुन्हा एक माहेरी आलास ना, थोडक्यात माहेरी आलास. वा वा, चेहऱ्यावरती ते दिसतंय, तो आनंद दिसतोय माहेर होण्याचा. वा वा. यानंतर मी जाणार आहे गिरिजा, तुला विचारणार आहे प्रश्न. तुझं आणि कोकणाचं नातं, त्याबद्दल काय सांगशील? नमस्कार. मी खरं तर आहे, म्हणजे माझं गाव आहे गोवा, पण माझी आते राजापूरला असते, तर थोडंफार कधीतरी जाणं होतं. आणि कोकण म्हटलं की माती, झाडं, निसर्ग, जो आम्ही कामासाठी मुंबईत, पुण्यात जेव्हा राहत असतो तेव्हा आम्ही कुठेतरी तो मिस करत असतो. त्यामुळे कोकणात जेव्हा जायचं असं कळलं तेव्हा इतका आनंद झाला, कारण की ही मालिका जी आहे ती मुळातच कोकणातला विषय आहे, कोकणातली मालिका आहे. त्याच्यामुळे इथून सुरुवात होते, त्याचा खूप आनंद आहे. आणि सुकन्याताई जसं म्हणाली की इतक्या छान आणि गोड पद्धतीने स्वागत केलं, त्यामुळे इतकं छान वाटलं. हे प्रेम जे आहे ते अनुभवायला आम्हाला इथे म्हणजे येऊन हे अनुभवता येतंय, त्याबद्दल खूप म्हणजे खूप छान वाटतंय. आणि कोकणातली माणसं, भाषा, ह्यात गोडवा आहेच, त्याच्यामुळे तो आता अनुभवायला अजून मिळणार आहे. वा वा, क्या बात आहे. आणि इथे ज्येष्ठ काका आहेत, त्यांच्याशी सहज गप्पा मारताना गावाबद्दल ते सांगत होते
आणि बोलताना ते फार छान म्हणाले की इकडची 80% जमीन देवाची या गावची. असं काहीच आहे? ही सगळीच गोड माणसं, देवाची माणसं ती सगळी या जमिनीवरती राहत आहेत. क्या बात आहे. आणि हो, गोव्याचीच ना तू? पण गोव्याला कोकणातूनच जावं लागतं. हो. आणि मी म्हणजे आम्ही येताना ट्रेननी आलो. ट्रेनचा जो प्रवास आहे तो काही वेगळाच अगदी. आहे. आणि ट्रेन आणि येता येता सगळा निसर्ग बघणं म्हणजे मजाच आहे. वा, थँक्यू. यानंतर आपण जाणार आहोत स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड श्री सतीश राजवाडे सरांकडे. सतीश सर, काय सांगाल तुमचं आणि कोकणाचं नातं? आणि तुम्ही कोकणाच्या मातीचा दरवळ, त्याचा गंध असणारी मालिका 28 एप्रिलला सगळ्यांच्या भेटीला आणतात, हे अतिशय गुणी कलाकारांच्या माध्यमातून. तर आधी कोकणाबद्दल, मालिकेबद्दल नंतर बोलू. नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप आभार मानतो की तुम्ही अशा पद्धतीने आज इतक्या उपस्थितीत आमचं इतकं छान स्वागत केलं. खरंच मनापासून खूप खूप आभार तुमचे. मी मुंबईत माझा जन्म जरी झाला असला तरी माझ्या आईवडिलांचं गाव हे देवरुख आहे आणि मी निव्याचा आहे. आम्ही निव्याचे राजवाडे आहोत. त्यामुळे रक्ताचं नातं आहे कोकणाशी. आणि अशा निसर्गरम्य वातावरणात, अशा निसर्गरम्य परिसरात आमच्या मालिकेचं चित्रीकरण होणार आहे आणि ह्या भागाचं रिप्रेझेंटेशन होणार आहे आमच्या मालिकेमध्ये. ह्याचा खरंच खूप खूप अभिमान आहे. बऱ्याच वर्षांपासून आम्हाला कोकणातल्या मातीतली मालिका बनवायची होती आणि आज ह्या मालिकेच्या निमित्ताने ते आमचं स्वप्नसुद्धा पूर्ण होतं आहे. आणि अशा पवित्र स्थानी येऊन लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेऊन तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीने आम्ही आज आमची ही कलाकृती तुम्हाला अर्पण करतोय. तुम्ही आज इथे आल्याबद्दल, आम्हाला एवढा उदंड आशीर्वाद दिल्याबद्दल मनापासून खरंच खूप आभार. अमित, मी तुझ्याकडे येईन. तुझं कोकणावर असणारं नातं? नाव खेडेकर, त्यामुळे निश्चितच लक्षात आलं असेल. माझं गाव इथलंच, कोकणातलंच, रत्नागिरी खेड. भरणा नाकाला अजूनही घर आहे. पण जसं इथले बरेच लोक कामानिमित्त मुंबईत जातात, तसंच माझ्याही घरच्यांनी कोकण सोडून ठाणे तो प्रवास केला कामानिमित्त. पण त्यानंतर पुण्यात राहायला गेलो मी आणि नाटकाचे प्रयोग करताना कोकणात येणं जाणं हे कायमच राहिलं. त्या नाटकांच्या प्रयोगांमध्ये जेव्हा कुडाळला मी यायचो, इथे बरेचदा मी प्रयोग केले, तेव्हा पण जे प्रेम प्रेक्षकांकडनं मिळायचं ना, तसंच मला आत्ता तो फील येतो. वा, त्यामुळे थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या प्रेमानं इथे सगळे उपस्थित राहत आहे आणि आम्हाला इतकं प्रेम देत आहे. हेच प्रेम असंच आमच्यावर टिकवून ठेवा. तुमचा आशीर्वाद असाच आमच्यावर ठेवा आणि या मालिकेला पण तेवढंच प्रेम द्या. इतकंच मी तुम्हाला सांगेन. थँक्यू सो मच. थँक्यू. खरं तर असं म्हणतात गाव सुटतं, पण भाव मात्र सुटत नाही. गावाशी जोडलेलं नातं मात्र कधी तुटत नाही. आता अमृता आहे माझ्याबरोबर आणि अमृताचं फक्त अमृता असं मी म्हणत होतो, पण अमृताचं नाव अमृता मालवणकर आहे. नाही, माळवदकर आहे. माळवदकर, अच्छा, ओके. हा, पण मला थोडा आनंद होतो कधी कधी की माळवदकरचं मालवणकर करतात आणि मला विचारतात कोकणातली आहेस, तेव्हा मला असं नाही म्हणताना असं होतं की मला हो म्हणता यायला हवं होतं. कारण मला कोकण हे खूप खूप जास्त आवडतं आणि ते आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट जेव्हा आपल्याकडे नसते तेव्हा त्या गोष्टीचं जास्त अट्रॅक्शन असतं. तसं मला कोकणाचं अट्रॅक्शन हे लहानपणापासून खूप होतं. म्हणजे खूप सुंदर निसर्ग, समुद्र, नारळाची झाडं किंवा चिऱ्याची घरं, हे सगळं मला खूप आवडायचं. पण जसं जसं कामाला सुरुवात झाली आणि हे सो माझ्यासाठी एकच चान्स होता कोकणात येण्याचा, तो म्हणजे काहीतरी कामानिमित्त किंवा ठरवून फिरायला येणं. पण कामामुळे ना कधी असा वेळात वेळ काढून मला कोकणात यायला जमलं नाही. पण मला आज इतका आनंद होतोय ना की त्याच कामासाठी मी कोकणात आली आहे आणि मला खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना बघून. म्हणजे मी ते ऐकलं होतं गाण्यामध्ये की कोकणातली माणसं खूप साधी भोळी आणि गोड असतात, प्रेमळ असतात. ते मी आज पहिल्यांदा अनुभवतीये आणि मला खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. थँक्यू अमृता. आणि आता मी तुला विचारणार आहे की तुझं कोकणाशी असणारं नातं, कोकणात तुझं येणं जाणं, तुझं काही कोकणाशी
जोडलेले जे काही बंध आहेत त्याबद्दल. ॲक्च्युली माझी नाळ कोकणातूनच जोडली गेलेली आहे, कारण माझे आई बाबा कोकणातले, त्यांचा जन्म इथेच झाला होता, पण कामानिमित्त मुंबईला आले. पण त्यांनी कटाक्षाने एक गोष्ट पाळली होती की वर्षातून 3 वेळा तरी, म्हणजे शिमग्याला 5 दिवस गावी यायचं, परत गणपती आणि मे महिन्यातून आंबे खायला. सो या 3ही म्हणजे वर्षातून 3 फेऱ्या माझ्या व्हायच्या. म्हणजे शाळेला सुट्टी असेल तरी चालेल, नसेल तरी दांड्या मारायच्या आणि गावी यायचं. सो कोकणात येणं जाणं हे नेहमी व्हायचं, पण ते रत्नागिरीच्या पुढे आलो नव्हतो. पण आज इथे कुडाळपर्यंत आलोय, खूप छान वाटतंय आणि खरंच खूप छान फील होतंय की मी पहिल्यांदा, म्हणजे एवढ्या वर्षातून पहिल्यांदा कोकणात शूट करतोय. तर खूप धमाल मजा येते. थँक्यू. या मालिकेतील कलाकारच नाही तर या मालिकेच्या तंत्रज्ञांचा पण कोकणाशी असा किंवा तसा, हा किंवा तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे. आणि म्हणूनच कोकणातल्या मातीची ही मालिका, आज या मालिकेची काही छोटीशी झलक, ज्याला तुम म्हणतो, ती बघून जसं मगाशी सतीश म्हणाले की आम्ही प्रेक्षकांना, महाराष्ट्राला ही मालिका समर्पित करतो. तर आता त्याची संपूर्णाची क्रिया आहे ती आता सुरू अर्थातच आपण पाहणार आहोत. 28 एप्रिलपासून रोज रात्री 8 वाजता स्टार प्रवाह या वाहिनीवरती सुरू होणारी मालिका कोण होतीस तू काय झालीस तू, या मालिकेची एक छोटीशी झलक. कोकणामध्ये एक प्रथा आहे, एक पद्धत आहे. आपण आपल्यावरती येणाऱ्या संकटाचा निपटारा व्हावा, आपल्या आयुष्यामध्ये यश मिळावं, सुख शांती समाधान मिळावं, यासाठी आपण गाऱ्हाणं मांडत असतो. आणि आज मी वैभवजींना विनंती करेन की त्यांनी या मालिकेच्या यशासाठी गाऱ्हाणं मांडावं. बाय माझे आयशी तिन्ही सांजेची येळ असा आणि तू मागणं घेण्यास राजी आहेस. बा लक्ष्मी नारायणा तू मागणं घेण्यास राजी आहेस, तसोच ह्यो मायबाप प्रेक्षक मागणं घेण्यास राजी आहे. तर देवा महाराजा, आमची ही स्टार प्रवाह या वाहिनीवर एक मालिका येता, जिचा नाव आहे कोण होतीस तू काय झालीस तू. या मालिकेसाठी आणि मायबाप प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी आमच्या कलाकारांनी हा जो घाट घातलेला आहे, जी काय मेहनत घेतलेली आहे, त्या मेहनतीस फळ येवान दे आणि ही मालिका सगळ्यांच्या पसंती सुसरान दे रे महाराजा. होय महाराजा. आणि या मालिकेक आणि या स्टार प्रवाह वाहिनीक अशीच मायबाप प्रेक्षकांची साथ मिळान दे आणि कलाकारांका भरपूर यश दे आणि प्रोत्साहन दे. आणि जो कोणी ह्या कार्याच्या मध्ये आडवा येत, मग तो उभा असू दे, आडवा असू दे, 4 पायांचा असू दे, 2 पायांचा असू दे, 1 डोळ्याचा असू दे, 20 डोळ्यांचा असून दे, पावणारा असून दे, उडणारा असून दे, त्या तिकडच्या तिकडे आडवा कर. वडाची साल पिंपळाक आणि पिंपळाची वडाक लाव रे महाराजा. होय महाराजा. आणि या सगळ्यांका भरभरून यश दे रे महाराजा. होय महाराजा. थँक्यू. वा, थँक्यू वैभवजी. आणि आता आपण या मालिकेची जी अप्रतिम अशी झलक बघितली, तर ती झलक ज्यांच्यामुळे आपल्याला पाहायला मिळाली त्या संतोष पाटील सरांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे तांत्रिक तेवढंच आणि कल्पक काम असतं जे संतोष सरांनी फार सुंदर केलेलं आहे. तुमच्या टाळ्या थोड्या कमी आल्यात, पण त्या थोड्या वाढल्या पाहिजे. थँक्यू, धन्यवाद. आणि आता आपण प्रश्नोत्तरांना, मालिकेबद्दलच्या प्रश्नोत्तरांना सुरुवात करणार आहोत. सुकन्याताई, तुमच्या परवानगीने प्रश्न विचारतो, कारण तुम्ही परवानगी देतात, माफ करत नाही, त्यामुळे मी आधीच माफी मागतो. प्रश्न असा आहे की तुम्ही जशा गोड दिसतात तशाच गोड गोड भूमिका केल्यात आणि तुम्ही माणूस म्हणून खूप गोड आहात. पण आत्ता आम्ही हे जे रूप बघतो आहोत, सुलक्षणा धर्माधिकारी यांचं, तर तुम्ही
ही भूमिका का स्वीकारली किंवा या भूमिकेचं वेगळे पण तुम्हाला काय जाणवलं? ती स्वीकारण्यामागचा तुमचा विचार काय होता? काय सांगा? कोकणातली गोष्ट आहे त्यामुळे सुलक्षणा फणसासारखीच आहे. अच्छा. आणि ती तशीच तुम्हाला दिसेल. स्टार प्रवाहावर काम करण्याची खूप वर्षापासूनची इच्छा होती. जमत नव्हतं, योग येत नव्हता. कारण सतीश सरांबरोबर मी एक अभिनेता म्हणून एकत्र काम केलं होतं. त्याच्यानंतर तो दिग्दर्शक म्हणून होता तेव्हा त्याच्या हाताखाली काम केलं. आणि आता तो स्टार प्रवाहाचा सर्वा आहे तेव्हा त्याच्याबरोबर काम करते. तो उंच उंच भरारी घेत राहिला, मी तिथेच राहिले. कधी मी त्याची ताई झाले तर कधी त्याच्या सिनेमातली आई झाले. तर आज त्याच्याबरोबर काम करावं ही इच्छा इथे पूर्ण झाली असं मला वाटतं. आणि तो त्याच्या बरोबरीनं मला उंच उंच भरारी घ्यायलाही लावणार आहे हेही मला दिसतंय. वा. तर त्याच्यामुळे म्हणजे मी किती वजनदार नावाचे प्रमोशन केलं असलं तरी सुद्धा मी मनाने खूप हलकी आहे. त्यामुळे तो उंच भरारी घेऊ शकेल माझ्याबरोबर. तर त्यामुळे हे खूप छान वाटलं. आणि गिरिजा आणि मंदार बरोबर काम करताना सुद्धा आता जे मी आत्तापर्यंत जे काही शूटिंग केलं ऐकून होते या दोघांबरोबर को आर्टिस्ट म्हणून खूप चांगले आहेत. खूप वर्ष ते मालिकेमध्ये काम करतात आणि ती मालिका खूप चांगली चालते. तर त्यामुळे माझी इच्छा होती यांच्यावर काम करण्याची, तीही पूर्ण झाली. त्यांच्यावर काम करताना सुद्धा खूप छान वाटलं मला की नाहीतर आजकाल ना तुम्ही कोण शिकवणार आहे आम्हाला, आम्ही बघू ना काय ते, त्या इतक्या वर्ष काम करतोय ना आम्ही. पण जेव्हा मराठी भाषेबद्दल सांगितलं जातं किंवा कधीतरी असं करून बघ नाही छान वाटेल असं सांगितलं जातं तेव्हा ते तितक्याच आनंदाने स्वीकारतात. म्हणजे कुठेतरी बळजबरी नसून त्यांना पण ते पटतं आणि ते करतात. किंवा अमित बरोबर काम करताना आपोआप ती वेवलेन जुळली गेली. काही सांगावं नाही लागत फारसे की असा लुक घेऊया असं मी करतो हा, ते आपोआप होऊन जातं. वैभव बरोबर काम करण्याची अजून माझी वेळ नाही आली, ती वेळ लवकरच येईल. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर काम करताना ह्याच्याबरोबर सुद्धा काम अजून करायचं आहे. या सगळ्यांबरोबर काम करताना ना मला स्वतःला रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. पुन्हा एकदा नव्याने ताजेतवानं झाल्यासारखं वाटतं. कारण आत्ता जवळजवळ 1.5 वर्ष मी मालिकाच केलेली नाही आहे आणि ठरवून केली नव्हती. कारण काहीतरी एक छान भूमिका मला हवी होती. तीच माईची भूमिका मला नको होती. समजून घेणारी, सांभाळून घेणारी नको होती. आणि ती संधी मला सतीशने दिली या सिरियलमध्ये. आणि खरं तर खूप महिने ह्याच्यावर बोलणं चाललं होतं पण माझ्याच काही अडचणी होत्या त्यामुळे होत नव्हतं. पण दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम, तसं माझं झालं. आणि ही मालिका माझ्याच नशिबात होती आणि ती मला मिळाली, ती मला दिली गेली. आणि खरोखर ही भूमिका करताना खूप मजा येते मला की एका क्षणात ती करारी होते, एका क्षणात ती मऊ होते, अशी ही माझी भूमिका आहे. आणि ती करताना लिखाणातनं सुद्धा मला खूप मजा येते. आणि आमचं जे प्रोडक्शन शशी सुमितचं त्या संपूर्ण क्रू बरोबर काम करताना मजा येते. तर हे सगळं असं मिळून आलं ना की मग काम करायला मजा येते. कारण दिवसातले जवळजवळ 16 तास आम्ही एकत्र असतो सगळेजण. आणि त्यामुळे त्या सेटवरती खेळीमेळीचं वातावरण असणं गरजेचं असतं. ते घर असतं आमचं एक दुसरं, एक माहेर असतं, एक सासर असतं. आणि तिथे आम्हाला सगळ्यांना एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं. ते करत असताना सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट करावा लागतो. कारण आम्हाला मानसिकरित्या सुद्धा स्वतःला छान ठेवावं लागतं. आणि जेव्हा तो सगळीकडनं आम्हाला सपोर्ट मिळतो तेव्हा ती मालिका चांगली घडते, तेव्हा ती तुमच्या समोर येते आणि तुमच्यामुळे आम्ही ती उंच भरारी घेऊ शकतो. आणि आज हे जे काय आमचं आता खूप ठिकाणी प्रमोशन केलंय, मालिकांचं केलंय, वर्षानुवर्ष करतेय, चित्रपटांचं केलंय. पण अशा प्रकारचं प्रमोशन मी आज पहिल्यांदा बघितलं, करतेय. आणि हे कमाल आहे सगळं, खरंच खूप कमाल आहे. आणि प्रेक्षकांचं सुद्धा कौतुक वाटतं की अशा प्रकारच्या प्रमोशनसाठी आज तिथे आलेत आम्हाला आशीर्वाद द्यायला. पत्रकार मंडळी सुद्धा आलेली आहेत. आणि कुडाळचं माशांचं अट्रॅक्शन असतं. मी संपूर्ण शाकाहारी असले तरी मला फणसाची भाजी खायची, तर त्याच्यामुळे हे असतं अट्रॅक्शन. पण तरी सुद्धा आपल्या आयुष्यातले 2 दिवस काढून इथे येणं आणि अशा प्रकारचं प्रमोशन करणं, एखाद्या मालिकेला इतकं मोठं करणं हे खूप कठीण आहे खरं तर आजकालच्या जगात. बरोबर. एकमेकांचं कौतुक करणं खूप कठीण झालेलं आहे, महाग झालेलं आहे.
पण इथे सगळेजण आलेत कौतुक करायला, आम्हाला खूप मोठं करायला आलेत आणि हा आशीर्वाद देवाच्या दारी आम्हाला मिळतोय आणि या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो, याच्यापेक्षा अजून काय हवं. अगदी खरं. त्यामुळे खात्री आहे की मालिका चांगलीच होणार, कारण सगळेच जण ते सकारात्मक आहेत आणि अशा वातावरणामध्ये काम करताना मला स्वतःला खूप छान वाटतं. कारण खूप वर्ष काम केल्यानंतर ना आपण तेच काम करत असतो, तोच अभिनय क्रमांक 44, अभिनय क्रमांक 53, अभिनय क्रमांक 43 असं असतं. त्याच्यापेक्षा हे नंबर वेगळे झालेत आता, की यांच्याबरोबर काम करताना त्यांचा तो स्पीड पकडताना मला स्वतःला अजून तरुण झाल्यासारखं, तरुणच आहे. हां नाही, तुझ्या चेहऱ्यावरची रेष हल्ली जरा, तर लगेच सांगते तरुणच आहे, पण मी अजून 16 वर्षाची झाले असं म्हणते. तर ते करताना खूप मजा येते, खूप छान वाटतंय आणि तो स्पीड पकडताना छान वाटतंय. तर त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाने नक्कीच ही किती वर्ष, 5, 6, 7, तुम्ही म्हणाल तितके वर्ष क्या बात. एकदा जोरदार टाळ्या. खरं तर महाराष्ट्राचा नंबर 1 चॅनल आहे, प्रत्येक मालिका नंबर 1 पोझिशनला असतेच. नंबर 1 प्रमोशन सुरू आहे. 28 तारखेपासून मालिका नंबर 1 होणारच आहे. खूप भारी भावना आहेत. एकतर स्टार प्रवाह आणि सतीश यांचे आभार, कारण मी पहिलाच शो आहे माझा जो मी स्टार प्रवाहावर करतो. आतापर्यंत मी ते काम केलं नव्हतं, पण मी गेली 4-5 वर्ष पाहतोय सतीश आणि सगळी टीम, अख्खं स्टार प्रवाह त्यांच्या चॅनलसाठी आणि त्यांच्या मालिकांसाठी, शोजसाठी ज्या पद्धतीने ते काळजी घेतात, जे काम करतात, जी मेहनत घेतात, ती आउटस्टँडिंग आहे. आणि तुम्ही गेल्या अनेक वर्षांमध्ये असा ट्रेंड बघितला नसेल की सलग 4 वर्ष 5 वर्ष एक चॅनल इथे असतं आणि बाकी चॅनल्स खाली असतात. सो हे नुसतं करिश्मा नसतो, याच्यात काही नुसतं दैव नसतं, याच्यात नुसतं काही काय म्हणतो लक फॅक्टर नसतो, तर याच्यामध्ये मला वाटतं मेहनत आणि सातत्य असतं. सो स्टार प्रवाहाने हे वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने ही जी माझी मालिका आहे येणारी, कोण होतीस तू काय झालीस तू, ही सुद्धा माझ्या मते माइलस्टोन ठरणार आहे सगळ्याच अर्थाने. कारण ही खूप ओरिजिनल कॉन्टेंट घेऊन आलेली मालिका आहे असं वाटतं मला. याच्यामध्ये मी कोकणातला एक बाप आहे आणि माझी एक मुलगी आहे जिला आई नाही आहे, अर्थात मला बायको नाही आहे. त्यामुळे मला ह्या मुलीला एकटीला वाढवावं लागलेलं आहे. आणि मग या मुलीचं पुढे काय होतं आणि माझं काय होतं, अर्थात तुम्हाला ते कळेल मालिकेमध्ये. आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. भलेही आपण मालिका म्हणतो, पण त्यातही मला वाटतं एक छान गोष्ट जी तुमच्या आमच्या आयुष्यातलीच आहे आणि अचानक आयुष्याला कशी वळणं मिळतात आणि आयुष्य बदलून जातात लोकांची एखाद्या घटनेने, तर मला वाटतं ते सांगणारी ही मालिका आहे. आणि प्रवाह आपण जसं म्हणतो तसंच ही मालिका ही प्रवाही असणार आहे आणि ती तुम्हाला फार आवडेल आणि नक्की पहा. नक्की. 28 पासून रोज रात्री 8 वाजता. मंदार, तुझ्याकडे येणार आहे मी. यश धर्माधिकारी साकारतोय. तुझ्या पात्राबद्दल थोडक्यात काय सांगशील? स्टार प्रवाहावर काम करून एक कलाकार म्हणून मला यश मिळालंय, मिळतंय. आणि या निमित्ताने, या मालिकेच्या निमित्तामुळे मला यश धर्माधिकारी हे कॅरेक्टर मिळालंय. सो यश धर्माधिकारी, सुलक्षणा धर्माधिकारी, आम्ही धर्माधिकारी फॅमिलीमधून आहोत. आणि जसं आता तुम्ही प्रोमो बघितलाच सगळ्यांनी, त्यातून तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की कावेरी जी घरी येते बाळाला घेऊन, आम्हाला वाटतंय की ही, सगळ्या कुटुंबाला वाटतंय की ही या घरची सून आहे. पण मला माहिती आहे ही या घरची सून नाही आहे, माझ्या दादाची ही बायको नाही आहे, माझी बहिणी नाही आहे, ही कोणतरी दुसरीच आहे. आता माझा हा प्रयत्न ही कोण आहे हे शोधून काढणं आणि हा सगळा प्रवास आहे. पण मालिका एवढी सिम्पल नाही आहे, खूप कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहेत. सगळ्याच कॅरेक्टरचा एक पास्ट आहे. सगळे कॅरेक्टर असे का वागत आहेत किंवा ही सिच्युएशन का आली आहे की कावेरी बाळाला घेऊन घरी येते. तर या सगळ्या गोष्टी मालिकेत बघायला मिळतीलच आपल्याला. थोडक्यात एवढंच म्हणेन की नात्यांचा धागा ना खूप गुंतलेला आहे आणि तो कसा सुटणार किंवा कसा तो रिलीज होणार ते काहीच माहीत नाही आहे. हे मालिका जशी ग्रॅज्युअली पुढे जाईल तेव्हाच आपल्याला कळेल. माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं तर यश हा खूप हॅलो असं बोलायला लागतं का?
असा धरायला लागतो. असं हॅलो सो माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर यश हा आजच्या काळातला मुलगा आहे. जसं आजकाल आपण म्हणतो जेनझी मुलगा आहे तो. आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो, आपल्या आईबाबांवर खूप प्रेम करतो. पण आता सगळ्याच मला बऱ्याच गोष्टी सांगाव्याशा वाटत आहेत, पण नको, आपण काहीतरी सिक्रेट्स आणि ट्विस्ट ठेवूया. गुपित ठेवूया जरा, उत्सुकता ताणूया जरा. खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. प्रत्येक आईला आपला मुलगा वाटेल यश, प्रत्येक मुलीला आवडेल असं हे कॅरेक्टर आहे. आणि मला स्टार प्रभास आणि प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत की प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच म्हणजे नक्की काय असतं मधले जयदीप गौरी, मंदार गिरिजा हे पुन्हा एकदा पब्लिक डिमांडवर या मालिकेत परत दिसणार आहेत. वाह क्या बात है. माझा पब्लिक की हर डिमांड मागच्या 4 वर्षांहून अधिक काळापासून जे पूर्णत्वास आणतायत आणि मागच्या 4 वर्षांपासून अधिकचा काळ जर आपण पाहिलं तर नंबर 1 चॅनल ही फार अवघड गोष्ट आहे, पण ती मेंटेन करणं आणि त्यात सातत्य ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि याचं श्रेय मी तो कारण की त्यांनी हॅलो असंच बोलू का पुढे? कदाचित माईकला दशावतार पाहण्याची त्यालाही वेळ थांबा. नाही, अगदीच थोडा वेळ आहे, अगदीच पाहतो थोडं पुढे नाही. पण पुन्हा एकदा प्रेक्षकांचा आभार मानेन की प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे पॉसिबल झालंय की मी आणि गिरीजा पुन्हा एकदा एकत्र या मालिकेचा भाग आहोत. स्टार प्रभा की त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा तुमचं मनोरंजन करण्याची संधी दिली आहे आणि आम्ही खूप कमिटेड आहोत या मालिकेशी. आम्ही पूर्ण मेहनत घेतोय आणि जसं प्रत्येक कामात आपल्याला मोठा आशीर्वाद लागतो, मोठ्यांचा गायडन्स लागतो, तर नाही मी असंच बोलतो. हॅलो हां. सो प्रत्येक कामात जसं आपल्याला मोठ्यांचा आशीर्वाद लागतो, मोठ्यांचा गायडन्स लागतो, तर तो गायडन्स आम्हाला सेटवर मिळतोय. सुकन्या मॅम आहेत, वैभव सर आहेत आम्हाला गाईड करायला आणि आय फील व्हेरी लकी की मला एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळतंय. सो थँक्यू मॅम, थँक्यू सर, तुम्ही सुद्धा या मालिकेचा भाग. सो खूप बरं वाटतंय, खूप आनंद होतात मी ही मालिका करतोय आणि इथे जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना मी थँक्यू म्हणेन की तुम्ही आमच्या मालिकेच्या या प्रमोशनचा भाग झालात. तुमचे आशीर्वाद, लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद आमच्या मालिकेवर राहू देत. तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू देत, आम्हा सर्व कलाकारांवर राहू देत आणि जसं तुम्ही यापूर्वी आम्हाला प्रेम दिलंय तसंच प्रेम यापुढे सुद्धा देत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. यानंतर मी स्टार प्रभाचे बिझनेस हेड सतीश सरांकडे येणार आहे. सतीश सर, मालिका किंवा रियालिटी शो असतील किंवा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा असेल, यातून जे आपलं ब्रीद वाक्य आहे मराठी परंपरा मराठी प्रवाह, तुम्ही फार छान पद्धतीनं जपलेलं आहे. मगाशीच तुम्ही म्हणालात की कोकणातली मालिका करण्याचा विचार होता आणि ती 28 एप्रिलपासून सगळ्यांच्या भेटीला येते. कुडाळमध्ये या मालिकेचं शूटिंग होतं, हे फार महत्त्वाचं आहे आणि हा प्रश्न मुद्दामूनच मी त्यांना विचारतो कारण कलाकारांना मजा येणारच आहे. मी फणसाची भाजी असेल नाही तर मासे असतील. पण मी बिझनेस हेड म्हणून तुम्हाला विचारतो की कुडाळमध्ये शूटिंगचा जो अनुभव आहे तो किती रम्य होता, काय सांगाल, किंवा जो तुम्ही अनुभवणार आहात किंवा त्याचा विचार? खरं तर शूटिंग 1-2 दिवसांपासून नंतर सुरू होणार आहे, पण माझी खात्री आहे की जे कलाकार, जे तंत्रज्ञ शूटिंगला येणार आहेत त्यांना हा अनुभव खरंच लाईफ लॉंग आठवत राहील. कारण का कोकणात शूटिंग करण्याची मजा वेगळी आहे आणि मुळात थोडासा पाऊस पडल्यानंतर जे कोकण दिसतं ते इंटरनॅशनली कधीच कुठेच दिसत नाही. हो. त्यामुळे इतकं सुंदर, इतकं रम्य. आम्ही ऑफिसमध्ये असणार आहोत, कलाकार कुडाळमध्ये शूटिंग करणार आहेत, त्यामुळे आम्ही खरंच मिस करू. पण आनंद आहे की आम्ही एक वाहिनी म्हणून, एक टीम म्हणून आज कोकणात सुद्धा आमची खूप दृढ इच्छा होती आणि आज आम्हाला संधी मिळते कोकणात येऊन आमचं काम दाखवायची आणि ते रसिक प्रेक्षकांपर्यंत घेऊन यायची. नक्की. आणि ते काम येतंय 28 एप्रिलपासून रोज रात्री 8 वाजता. गिरिजा, तू नारळाच्या झाडावर, तो ग्लूवाला, तू नारळाच्या झाडावर काय चढतीयेस, मालवणी भाषा शिकतीयेस, खूप मेहनत घेतीये. मी ऐकले तू लाठीकाठी वगैरे पण शिकलीयस. म्हणजे भूमिकेबद्दल थोडक्यात, लाठीकाठी पाहिजे आम्हाला. त्यामुळे
माझ्या पात्राचं नाव आहे कावेरी सावंत आणि तुम्ही जसं बघितलं ती नारळाच्या झाडावर चढते, लाठीकाठी करते. तर ही अशी बिनधास्त मुलगी आहे कोकणातली आणि शिकलेली आहे, MBA शिकलेली आहे. तिच्या वडिलांचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करते आणि आई नसल्यामुळे तिच्यासाठी बाबा सगळं काही आहे. अशी ही हॅपी गो लकी मुलगी आहे, स्ट्रॉंग मुलगी आहे. तुम्ही आधी एक पात्र बघितलं, तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याला आणि मला माहिती आहे इथे कित्येक जण गौरी म्हणूनच आले असणार आहेत. ते प्रेम कायम असणार आहे हे मलाही माहिती आणि गौरी माझ्यासाठी पण खूप जवळची राहणार आहे कायम. पण आता हे एक नवीन पात्र आहे आणि हे सुद्धा तुम्हाला नक्की आवडणार आहे. जे तुम्ही गौरीमध्ये मिस करत होतात ते या पात्रामध्ये तुम्हाला नक्की सापडणार आहे आणि मला हे करताना खूप मजा येते. खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत, शिकायला मिळत आहेत त्या निमित्ताने. आणि मला असं कायम वाटतं की एखादी गोष्ट, एखादी कलाकृती जेव्हा आपल्याला मनापासून आवडते करताना तेव्हा ती प्रेक्षकांना नक्की आवडते आणि मला खूप मजा येते सगळं करत असताना, लाठीकाठी शिकत असताना, नारळाच्या झाडावर चढत असताना. हे सगळं करताना मला खूप मजा येते. आणि वैभव सर आहेत, सुकन्याताई आहेत, ह्यांच्याकडनं खरंच आम्ही तसं खूप शूटिंग अजून केलेलं नाही आहे, पण जे आम्ही केलं आहे ते मला खूप मजा आली आणि खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. ते कधी कधी सांगतात, कधी कधी त्या नकळत शिकण्यासारख्या असतात. त्यामुळे मी खूप अजून उत्सुक आहे त्यांच्यावर अजून भरभरून सीन्स करण्यासाठी. आणि मंदारसोबत तुम्ही ही जोडी बघितली आहे 4.5 वर्ष, भरभरून प्रेम दिलं, अजूनही देत आहे. तसंच कावेरी आणि यशला सुद्धा त्याहून जास्त प्रेम द्यावं अशी मी विनंती नाही करणार, माझी खात्री आहे. वा, थँक्यू. बाकी अमित, संजय, अमृता यांना जे काही म्हणायचं आहे ते 28 एप्रिलपासून ते म्हणणार आहेतच. आपण प्रोमोमध्ये ते दिसलेले आहे. थोडासा वेळ कमी आपल्याकडे, त्यामुळे आता आपण लाठीकाठी प्रात्यक्षिक घेणार आहोत. त्याआधी मी सगळ्यात मान्यांना विनंती करतो की प्लीज तुम्ही समोर स्थानाबद्ध व्हायचं आहे. मी स्टेज खाली उतरण्यापूर्वी हॅलो 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 हां, मला एक स्पेशल मेन्शन द्यायचं आहे. मुंबईवरून पत्रकार आलेले आहेत, जर्नलिस्ट आलेले आहेत. तर तुम्हा सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू सो मच. तुम्ही अखंड महाराष्ट्रातून सगळे पत्रकार आज इथे उपस्थित आहेत कुडाळमध्ये आणि एवढा लांबचा प्रवास करून ते या मालिकेसाठी आणि स्टार प्रवाहासाठी आलेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा नेहमी आमच्या सोबत असता, आम्हाला तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता. आज तुम्ही इथे उपस्थित आहात, खूप आनंद होत आहे. थँक्यू. आपल्याकडे जर कोणी आपल्याशी जोडलं गेलं तर आपण आपल्या परंपरेचा आणि प्रवाहाचा भाग त्याला करून घेतो आणि म्हणून आपला जो वार्षिक स्नेह सोहळा असतो त्याला आपण स्टार प्रवाह परिवार असं नाव दिलेलं आहे. आणि ही सगळी आपली पत्रकार मित्रमंडळी जी आहे ती आपल्या प्रवाह परिवाराचाच एक भाग आहेत आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू मंदार. आणि आता लाठीकाठीचं प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत. गिरिजा सादर करतेय. क्या बात है.
थँक्यू. धन्यवाद गिरिजा, मजा आली. धन्यवाद साठी.